नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा तुम्हाला नवीन बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल किंवा नवीन रिन्यूअल जर करायचा असेल तर तुम्हाला 90 दिवसाचं बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचं प्रमाणपत्र हे आवश्यक असतं आणि याबद्दलच शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा तुम्हाला नव्याने बांधकाम नोंदणी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अत्यंत उपयुक्त तुम्हाला हा व्हिडिओ होणार आहे आणि हे प्रमाणपत्र आता तुम्हाला सहजरित्या मिळणार आहे। तुम्हाला इथे तिथे कुठेही खेटे घेण्याची आवश्यकता पडणार नाही। 90 दिवसाचं बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला आता ग्रामसेवकांमार्फत सहजरित्या मिळणार आहे। तशा प्रकारचे आदेश देखील शासनाने ग्रामसेवकांना दिलेले आहेत आणि याबद्दलचीच काय महत्त्वाची अपडेट शासनाकडून मिळालेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य यावरती व्यवस्थितरित्या वृत्तविशेष देण्यात आलेला आहे। बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या प्रमाणपत्राबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा, असं कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी निर्देश दिलेले आहेत। नुकतीच कामगार विभागाची बैठक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये कामगार मंत्र्यांनी अशा प्रकारचे आदेश हे दिलेले आहेत। नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं ते देखील आता बघूया। आपल्याला 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला नवीन नोंदणीसाठी लागणार आहे आणि ते कसं मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुंबई दिनांक 8 तारखेची ही वृत्तविशेष आहे। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते। त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबवते। बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी 90 दिवसांचे बांधकाम क्षेत्रासंबंधित काम केल्याचे प्रमाणपत्र हे आवश्यक असते। तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला नवीन नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाचं तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलं असल्याचं प्रमाणपत्र हे आवश्यक असते। हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी असे निर्देश कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिलेले आहेत। मंत्रालयामध्ये 90 दिवसांचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी बांधकाम कामगार विभागाच्या सचिव देखील हजर होत्या, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव हजर होते। अशा प्रकारचे अधिकारी व पदाधिकारी त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। त्यानंतर महत्त्वाचा निर्णय काय घेण्यात आलेला आहे तो आता या ठिकाणी बघा। कामगार मंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतात। गाव पातळीवर ग्रामविकास विभागाने 2017 मध्येच काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक 90 दिवसाचे प्रमाणपत्र देत असतो। आता ज्यांना नवीन नोंदणी करायची आहे बांधकाम कामगार म्हणून त्यांना ग्रामसेवक हा 90 दिवसाचं बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचं प्रमाणपत्र हा देत असतो। ग्रामविकास विभागाच्या 2017च्या GR नुसार ग्रामसेवकांना हे आदेश देण्यात आले होते। मात्र सध्या ग्रामसेवकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे। म्हणजेच ग्रामसेवक 90 दिवसाचं प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत किंवा 90 दिवसाचं प्रमाणपत्र कामगारांना देत नाहीत। ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार म्हणजेच 2017च्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। ग्रामसेवकांना सरळ सांगण्यात आलेलं आहे की 2017चा जो शासन निर्णय आहे त्या निर्णयानुसारच आता बांधकाम कामगारांना 90 दिवसाचं प्रमाणपत्र हे देण्यात यावं असे निर्देश ग्रामसेवकांना देण्यात आलेले आहेत। त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे बांधकाम कामगार मुंबई शहरामध्ये राहतात त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुठलाही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये याबाबत दक्षता घेण्यात यावी। मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढविण्यात यावी। शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत, मात्र नोंदणी अभावी लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आलेले आहे। म्हणजेच नोंदणी त्यांची होऊ शकत नाही, ते नोंदणी करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना लाभ देखील मिळत नाही असं हे निदर्शनाला आलेलं आहे शासनाच्या। पात्र शेवटच्या बांधकाम कामगाराला म्हणजे पात्र असणाऱ्या एकदम शेवटच्या बांधकाम कामगाराला देखील कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळायला पाहिजेत अशा सूचना देखील कामगार मंत्री
ॲडव्होकेट फुंडकर यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना आता 90 दिवसाचं जे बांधकाम कामगार म्हणून तुम्ही काम केलेलं प्रमाणपत्र आहे ते आता सहजरित्या ग्रामसेवकांकडून तुम्हाला मिळणार आहे। ग्रामसेवकांना तसे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। याबद्दलचा नवीन शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात येईल आणि त्या शासन निर्णयामध्ये व्यवस्थित माहितीही नंतर देण्यात येईल। आपण जसा शासन निर्गमित करेल त्यानुसार व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।